माय यूट्यूब चॅनल. आज आपण स्टँडर्ड 7चा चॅप्टर 15 स्टॅटिस्टिक प्रॅक्टिस सेट 54 हा पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला हा स्टॅटिस्टिक हा चॅप्टर खूप इझी आणि सोपा आहे. त्यामध्ये काही कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे अव्हरेज. ही जर अव्हरेज ही कन्सेप्ट तुम्ही समजून घेतलात आणि तुमच्या लक्षात आलं की अव्हरेज म्हणजे काय, तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 54 मध्ये दिलेले ऑल क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. आणि हा चॅप्टर खूप इझी आहे आणि तो स्टँडर्ड 7, 8, 9, 10 मध्ये कंटिन्यू तुम्हाला आहे. त्यामुळे या चॅप्टरच्या कन्सेप्ट लक्षात आलं तर ते तुम्हाला कंटिन्युअसली पुढचे स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट लक्षात येणार आहेत. त्यामुळे आपण फर्स्ट अव्हरेज ही कन्सेप्ट लक्षात घेऊयात. पहा, अव्हरेज काढण्यासाठी अव्हरेज का काढायचे आणि कसे काढायचे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्कूलला जात आहात, तुम्हाला एखाद्यानं विचारलं, एखाद्या व्यक्तीने की बाबा तुम्ही स्कूलला जाण्यासाठी तुम्हाला किती टायमिंग लागतो, तर तुम्ही तो टायमिंग त्याला सांगितलात की मला 20 मिनिट लागतो. पण तुम्ही डेली काय करणार नाही आहेत, 20 मिनिटामध्ये पोहोचणार नाही आहेत. कधी तुम्हाला 20 मिनिट लागतील, कधी 17 मिनिट लागतील, 18 मिनिट लागतील आणि एका वीकमध्ये तुम्ही पोहोचताय. तर ते डे ऑफ वीक आणि पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला किती मिनिट लागले. फॉर एक्झाम्पल, संडेचे 18 मिनिट, मंडेचे 20 मिनिट, ट्यूसडे वेनसडेचे 25, 10, 15 असे मिनिट घ्यायचे आहेत आणि टोटल त्याची करून किती डे आहेत, खाली फॉर एक्झाम्पल 7 डे आहे, याचं डिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला अव्हरेज मिळून जाईल. तर तिथे आपण एक दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते तुमच्या एक्झामशी रिलेटेड असेल. पहा, इथे मी सब्जेक्ट घेतलेले आहेत, इथे मार्क्स घेतलेले आहेत. तुमची एक्झाम झालेली आहे आणि त्या एक्झाममधील तुमचे मार्क्स इथे तुम्हाला शो केलेले आहेत आणि त्यांचे अव्हरेज विचारलेले आहेत. पहा, कसं बघणार आपण. सब्जेक्ट आहेत मॅथ, इंग्लिश, सायन्स, मराठी, हिंदी आणि सोशल सायन्स. मग इथे काय केलेलं आहे, मॅथमध्ये तुम्हाला 80% पडलेले आहेत, इंग्लिशमध्ये 82 मार्क्स पडलेले आहेत, सायन्समध्ये 75 मार्क्स पडलेले आहेत, मराठीमध्ये 70 मार्क पडलेले आहेत, हिंदीमध्ये 75 आहेत आणि SST मध्ये 85 आहेत. तर अव्हरेज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. पहा, द सम ऑफ स्कोर इन गिवन डाटा. पहा, हा जो डाटा दिलेला आहे याचे काय करायचे, सम ऑफ द स्कोर इन गिवन डाटा अपॉन काय असेल, तुम्ही इथे म्हणू शकता की टोटल नंबर ऑफ मार्क्स किंवा टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट. टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट. पहा, द सम ऑफ द स्कोर इन द गिव्हन डाटा. गिव्हन डाटामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेली आहेत, 80 प्लस 82 प्लस 75 प्लस 70 प्लस 75 प्लस 85 अपॉन. अपॉनमध्ये काय आहे, पहा इथे आहे 6. आता कसं काय करायचं आपल्याला, इथे या सर्व मार्क्सची प्लस करायचे. खूप इझी आहे, प्लस करून घ्या. कसं करणार, इथे रफ वर्कमध्ये करूयात का आपण. 80, 82, 75, 70, 75 अँड 85. पहा, टोटल 6 घेतले का, आले. 5 आणि 5 10, 15 आणि 2 17, 17. कॅरी 1, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 24. 24 7 7 7 अँड कॅरी 1 किती होतील रे, 46. काय करणार आपण, 467 ही आपल्याला टोटल मिळाली, म्हणून इथे लिहू शकतो आपण इक्वल टू 467 अपॉन. नंबर्स किती आहेत आपण काउंट केलेले आहेत, 6 आहेत. 1 2 3 4 5 6. मग इथे पण काय करू, 6 लिहू. आता आपल्याला याला काय करायचं आहे, सॉल्व करायचे. पहा, 6 अपॉन 4 6 7. काय करणार, 6 7 चा 42. 6 7 ॲज इट इज येतील, 4 अँड 0. अगेन 6 7 चा 42. तर इथे काय येईल, 5 अँड 0. पॉईंट दिला, 0 ॲड केला, काय होईल नंतर, 6
8चा 48, 10 2 and 0, परत 0 घेतला, 6 3चा 18, 10 2 and 0, परत 20 येत आहे म्हणजे परत 3 येईल, परत 20 येईल, परत 3 येईल, असं हे वाढतच जाणार आहे. 8 3 3. त्यामुळे आपण काय करणार आता इथे डायरेक्ट आन्सर लिहिणार इक्वल टू 77.83. हे 3 आपल्याला वन टाईमच लिहायचं आहे. पर्सेंटेज हे झालं आपलं अव्हरेज, हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपण अव्हरेज काढू शकतो. या प्रॅक्टिस सेटमध्ये ऑल क्वेश्चन असेच दिलेले आहेत. अव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे आणि त्यानुसार ऑल क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर पहा, इथे तुम्हाला अव्हरेज ही कन्सेप्ट समजलेली आहे आणि आपण स्टॅटिस्टिकमध्ये प्रॅक्टिस सेट 54 शिकण्यासाठी आपल्याला जी कन्सेप्ट क्लिअर करायची होती ती कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे अव्हरेजची. आता आपण याचे प्रॅक्टिस सेट 54चे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ अ वीक इन अ सर्टेन सिटी. पहा, एका कोणत्या तरी सिटीचं डेली रेनफॉल दिलेला आहे फॉर ईच डे ऑफ वीक. अ वीक म्हणजे आठवड्याचे 7 वार. वीक एका वीकमध्ये 7 डेज येतात आणि ते इथे दिलेले आहेत आपल्याला. इज गिवन इन मिलीमीटर्स. युनिट काय दिलेलं आहे, मिलीमीटर्स दिलेलं आहे. फाइंड द अव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, अव्हरेज रेनफॉल फाइंड करायचं आहे. मग काय करणार आपण, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ द स्कोर इन गिवन डाटा अपॉन द नंबर ऑफ द ऑब्जेक्ट. तर तिथे काय करणार आपण, इथे अव्हरेजचा फॉर्म्युला लिहिणार. पहा, काय फॉर्म्युला लिहिणार इथे आता, फॉर्म्युल्याच्या अव्हरेज इक्वल टू सम ऑफ डेली रेनफॉल करावं लागेल आपल्याला. काय दिले इथे, डेली रेनफॉल फॉर ईच डे. मग काय लिहीन मी इथे, सम ऑफ डेली रेनफॉल फॉर ईच डे. अपॉनमध्ये काय येईल, थोडंसं हे ठेवते जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. इथे नंबर ऑफ द डेज काय दिलेलं आहे, ईच डे ऑफ वीक, म्हणून मी काय घेईन इथे, नंबर ऑफ डेज. पहा, सम ऑफ द डेली रेनफॉल काय दिलेलं आहे, 9 11 8 20 10 16 12. हे ऑल नंबर्स आपण काय करणार आहोत, खाली लिहून घेणार आहोत. 9 प्लस 11 प्लस 8 प्लस 20 प्लस 10 प्लस 16 प्लस 12 अपॉन नंबर ऑफ डेज. किती आहेत नंबर ऑफ डेज, 1 2 3 4 5 6 7. पहा, 1 2 3 4 5 6 7 इथे घेतले 7. याचे आपल्याला सम करा, किती येते बघा. याची सम केल्यानंतर आपल्याला 11 9 10 16 आपल्याला आन्सर येते 86 अपॉन 7. पहा, इथे 86 अपॉन 7 केलेलं आहे. आता इथं आपण याचं सोल्युशन इथे रफवर्कमध्ये करू शकतो. इथे साईडला करते जेणेकरून मला थोडीशी जागा व्यवस्थित मिळेल. प्लेस नाही आहे त्या साईडला. पहा, 7 1चा 7, 1 हे 6 इथे, 7 2चा 14 6 2 0 पॉईंट दिला. 7 2चा परत 14 10 6 अँड 0. परत इथे काय येईल, 60. तो 7 8चा काय भेटेल आपल्याला, 56. परत 10 में से 6 गए 4, कैरी कट 0 40. परत 7 5चा काय येईल, 35. काय गेले 4 0. तर हे 5 इथे येतं आहे. हे किती जरी कंटिन्यू केलं आपण तर ते पुढे जाणार आहे, म्हणून आपण काय आन्सर घेऊया, 12.2
1285. तर इथे आपण लिहू शकतो 12.285. युनिट काय दिले? मिलीमीटर्समध्ये. तेच लिहिणार आपण. पहा आता इथे काय होतं, 285ला आपण 29 असंही लिहू शकतो. काय करणार? 12.29 मिलीमीटर्स. कारण सपोज जर तुम्हाला हे पॉईंटच्या नंतर 3 नंबर्स दिलेले आहेत आणि हा नंबर लिहायचा नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, हा नंबर हा 8मध्ये ॲड करू शकता. कधी ॲड करू शकता? पहा, जर 3 नंबर्स दिलेले आहेत आणि हा लास्टचा नंबर 5 किंवा 5च्या नंतर 6, 7, 8, 9, 10 असे असेल 9पर्यंत, तर आपण काय करू शकतो, त्या नंबर्सला याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि वन नंबर ॲड करू शकतो. मग 208चा काय होईल? 209. आणि हा नंबर आपण काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. पण जर असं दिले असेल 284 आणि तुम्हाला जर हा नंबर लिहायचा नाही आहे, तुम्हाला 228च लिहायचं आहे, तर तुम्ही तिथे 28च लिहू शकता. या नंबरला इग्नोर करू शकता पूर्णपणे. पण इथे 229 असं लिहू शकत नाही आहे. इथे टेक्स्टबुकमध्ये बहुतेक तुम्हाला आन्सर 12.229 दिलं असेल आणि जर हे आन्सर तुम्ही 12.285 असं लिहिलं तर तिथे तुम्हाला कन्फ्युजन होईल की मॅमनी 285 दिलेलं आहे, टेक्स्टमध्ये 12.29 दिलेलं आहे. तर दोन्ही आन्सर बरोबर आहे. तुम्ही असंही लिहू शकता, असेही लिहू शकता. या प्रकारे इथे फर्स्ट क्वेश्चन आपण क्लिअर केलेला आहे. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. पहा, फर्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहिलेला आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे? ड्युरिंग द ॲन्युअल फंक्शन ऑफ अ स्कूल अ वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ snack stall. Their sales every hours were worth rupees 960, 830, 945, 800, 847, 970 respectively. What was the average of the hourly sales? पहा, इथे वुमन्सने स्टॉल टाकलेला आहे आणि त्यांचं एव्हरी इयर्समध्ये झालेलं सेल आपल्याला इथे दिलेला आहे. पहा, आपण कसं लिहिणार? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. अवरेज आर्स सेल्स कशामध्ये दिलेला आहे? आर्ली सेल्स इज इक्वल टू सम ऑफ द सेल्स एव्हरी hours. Sum of the sale every hour upon number of the hours. Hoursचे नंबर्स दिलेले आहेत. Number of hours is equal to sum of sale every hours. काय आहेत पहा इथे? 960 लिहून घेऊयात आपण, प्लस 830 प्लस 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970 अपॉन किती आहेत? 1 2 3 4 5 6. इथे लिहून घ्या 6. पहा, याची सम करून पाहूयात आपण काय येते. इथे रफ वर्कमध्ये तुम्हाला दाखवते मी सम. 960, 830, 945 प्लस 800 प्लस 847 प्लस 970. इथे काही 7 5 12 कॅरी 1 and 5 8 9 553. हा 5352 हे आपली सम आली. 5352
2 अपॉनमध्ये काय घेऊयात आपण 6 ॲज इट इज येईल. याचं पण आपल्याला रफवर्कमध्ये इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल. सॉल्व करून घेऊयात. 6 8 48 5 हे 0 5 इथे आलं 6 9 54 हे 1 हे 0 आणि हे 2 6 2 12 हे आलं 892 आन्सर. सो इक्वल टू ₹892. पहा फायनल आन्सर काय लिहिणार आपण. आन्सर द average of the hourly sales is ₹892. हे झालं आपलं फायनल आन्सर. आलं लक्षात. पहा प्रॅक्टिस सेट 54चे आपण 2 क्वेश्चन यामध्ये बघितले आहेत. यानंतर लेक्चर 2मध्ये याच्यानंतरचे 2 क्वेश्चन पाहणार आहोत.